कट काल सकाळपासूनच ते त्याच्या मागावर होते आणि दिवसभर त्याची वाटच बघत होते, तो कुठं जातो काय जातो. तसं चौकशी केली तर ते डीजेची गाडी आहे, मेहुण्याची, म्हणजे दाजीची. त्याच्या हा मेहुणा चालवत होता, वापरायचा तो. त्या दुसऱ्या रोडच्या साईडला ज्योतिर्लिंग इंडस्ट्रीज आहेत, इंडस्ट्रीज ज्योतिबाला जातात. ती ज्योतिर्लिंग अब्दुल मानेंची आहे, त्यांचीच मागं शेटवडे आहे, तिथे फार्म रूम आहे. आता कट तो 10 दिवसापूर्वी सुद्धा करू शकतात आणि काल कुठेही ते दुसऱ्या गावी जाऊ तिथूनही मिशन ऑपरेट करू शकतात. ते फिर्यादीनं त्यांची नावं सांगितली, नाव सांगितले, यांच्या रक्ताने भरलेले कपडे सापडलेत. आता त्याने ॲडमिट केलं आणि कबूल केलंय. आता सकाळी त्याच्या वॉचवर होतो, सकाळपासून त्याच्या वॉचवर होतो. जोरात बोल. त्याला ओळखत होतो, त्याला ओळखत होतो सकाळपासून. मग त्याच्या कामावर किंवा ते जिथं कोण नाही गाडी अजून त्याच्यावर का ओळखत होतास त्याला? मारायचं. का मारायचा? पहिले दुश्मन. आणि काय सांग ना तू. अरे काय माझी सुपारी होती म्हणून मला समजलं. कोणी दिली होती? नाही गाडी कुणाला? कुणाला दिली ना? कशासाठी? मला मारण्यासाठी. जोरात बोल. मला मारण्यासाठी. मग ते मला समजलं त्याला मार. सकाळपासून तू त्याच्या मागावर होतास? सदा कालचा जो खुनाचा प्रकार झालेला आहे वासगाव येथील, त्यामध्ये 2 आरोपी आज PI केडगे आणि PSI राठोड आणि DBचे शाहूपुरीचे कर्मचारी यांनी आज ताब्यात घेतलेले आहेत. आणि यामध्ये अधिक तपास चालू आहे. आता त्यांना अटकेची प्रक्रिया आम्ही करणार आहोत. राहिलेले जे आरोपी आहेत त्याचा शोध चालू आहे आणि ते सापडल्यास त्यांनासुद्धा अटक करण्याची तजवीज ठेवू. आज 2 लोकांना अटक केलेले आहेत, मिलिंद अशोक पाटील आणि दुसरा जो आहे तो प्रमोद कृष्णकांत शिंदे आरेकर, या दोघांना अटक करण्यात आलेली आहे. तर यामध्ये एकूण 10 लोकांनी भाग घेतलेला आहे. आत्तापर्यंत अजून एक नवीन आरोपी निष्पन्न झालेला आहे, गणेश नावाचा. तो फिर्यादीमध्ये नव्हता, पण आता ह्या आरोपीकडून या दोघांना आत्ता जे ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याकडून एक नवीन आरोपी गणेश नावाचा निष्पन्न झालेला आहे. आणि जशी फिर्यादीने फिर्याद दिलेली आहे त्याप्रमाणे फिर्याद रेकॉर्ड करण्यात आलेली आहे. सदरची फिर्याद लॅपटॉपवर दवाखान्यामध्ये CPRमध्येच तिथंच ड्राफ्ट केली आणि तिथंच प्रिंट काढली आणि डॉक्टरचं त्याच्यावरती एन्डॉर्समेंट घेतलेलं आहे. फिर्यादीने कट केल्याचा आहे त्यांच्यावरती आरोप आहे. हे जरी कुठं बाहेरगावी असतील तरी खुनाचे मुख्य सूत्रधार आहेत आणि त्यांनी कट करून हा खून केला असं त्यांच्यावरती भादेवीचे कलम 120B IPC 120B कलमाप्रमाणे त्यांच्यावरती आरोप आहे. अजित कोरे, रहीम सनदी आणि अमोल माने असे 3 नावं आहेत. त्यांनी कट केल्याचं त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. यांनी कट कारस्थान करून यावरील आरोपीच्या मदतीने आमचं मर्डर करायला लावला असं त्यांचं म्हणणं आहे.